महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात फ्रेश अँड फास्टमध्ये। मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाची संततधार। बोरिवली आणि पवई परिसरात आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात। पावसानं वातावरणात गारवा। मुंबईच्या अंधेरी आणि वेसावे भागात उद्या दुपारी 2 पासून 11 तास पाणीबाणी। गोखले पुलाखालील वांद्रे आणि वेसावे जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा राहणार बंद। खडकवासला धरणात 2 दिवसात पुणे शहरासह परिसराला महिनाभर पुरेल इतकं पाणी जमा। काल धरण साखळीत 6.49 टीएमसी म्हणजे 22.26% पाणीसाठा जमा। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखू गुटख्याची विक्री। 25 लाखांचा सुगंधित तंबाखू साठा आणि वाहन जप्त। राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय। आतापर्यंत सुमारे 11.70 लाख हेक्टर शेत जमिनीवर पेरण्या पूर्ण। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ सरासरी 8% पेरण्या। हिंदी शिकण्याची सक्ती करणारा आदेश पुन्हा जारी। राज्यात माय मराठीला डावलून बहुतांश शाळांमध्ये हिंदीच शिकवली जाणार हे स्पष्ट। हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असणं अनिवार्य, शासन निर्णय जारी। इराण आणि इस्रायल युद्धाचे शेअर बाजारावर पडसाद। भारतीय शेअर बाजारात पडसड। सेन्सेक्स 81,583 वर तर निफ्टी 24,853 वर। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान। 5 जुलै रोजी पालखी पंढरपुरात दाखल होणार तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं उद्या होणार प्रस्थान। संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। पालकमंत्री अजित पवारही पालखी प्रस्थान सोहळ्याला हजर राहणार। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान। पालखीच्या तयारीसाठी देहू नगर पंचायत प्रशासनानं कसली कंबर। पालखीचा एक प्रमो पालखी प्रस्थानाच्या पूर्वसंध्येला प्रसारित। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील शितोळे सरकारांचे मानाचे अश्व पुण्यामध्ये दाखल। दगडूशेठ हलवाई चरणी नतमस्तक। मानाच्या अश्वांचं पूजन। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंदिर समितीकडून निमंत्रण। मंदिर समितीकडून फडणवीस यांचा सन्मान। यंदा दिवे घाटात माऊलींच्या पालखी सोहळा पाहण्यास अनेकांना मुकावं लागणार। पालखी सोहळ्या दरम्यान दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी। दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे बंदी। हिंगोलीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा संपन्न। नेत्रदीपक रिंगण सोहळ्यानं सर्वांची मनं जिंकली। पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना। संत श्रेष्ठ मुक्ताबाईंच्या पालखीचं जालन्याच्या अंबड शहरात आगमन। मुक्ताई पालखी सोहळ्याचं यंदाचं 317वं वर्ष। पायी पालखी वारीत सुमारे 1,500 वारकऱ्यांचा सहभाग। जळगावातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून 3,000 वारकरी पंढरपूरकडे रवाना। जळगाव रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे गाडीनं हजारो वारकरी पंढरपूरकडे रवाना। शिर्डीच्या काकडवाडीत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचं स्वागत। यावर्षी वारकऱ्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी। 40,000हून अधिक भाविकांचा पालखी सोहळ्यात सहभाग। सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कॉरिडॉरचं काम सुरू करणार नाही। पंढरपूर कॉरिडॉर बाबत जयकुमार गोरेंचं वक्तव्य। पंढरपुरातील व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती। उद्धव ठाकरेंची आज मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत बैठक। उद्धव ठाकरे साधणार संवाद। जवळपास 6 ते 7 महिन्यांनंतर माजी नगरसेवकांची बैठक। मनसेची आज पुन्हा शिवतीर्थावर बैठक। राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या बैठकांचं सत्र। सांगलीमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांचा आज भाजपात प्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत करणार प्रवेश। जयश्री पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात सून।
तेजस्वी घोसाळकरांवर शिंदेंची शिवसेना आणि भाजपचा दबाव. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकरांचा आरोप. पक्षप्रवेशासाठी काही दलाल निर्माण झालेत. घोसाळकरांची टीका. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामतीमध्ये 3 जाहीर सभा. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सभांचा धडाका. आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते येणार एकत्र. इंडिगो अंतर्गत असणाऱ्या अजाईल कंपनीविरोधात करणार आंदोलन. पगारवाढीचा करार कामगारांना मान्य नसल्यानं करणार आंदोलन. अजित पवारांसोबत युतीच्या चर्चा सुरू असताना शरद पवारांचं मोठं विधान. जे भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही. संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आपण जाऊ शकत नाही. पवारांचं वक्तव्य. पवारांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची थोडक्यात प्रतिक्रिया. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार. अजित पवार यांचं वक्तव्य. सुधाकर बडगुजर यांचा भाजपात पक्षप्रवेश. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सीमा हिरेंचा विरोध कायम असताना पार पडला पक्षप्रवेश. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्ता मेळावा. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा. अजित पवारांच्या उपस्थितीत अनेक माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू अपात्र. विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाविरोधात बच्चू कडू यांची नागपूर हायकोर्टात धाव. 19 जून रोजी सुनावणी. कोल्हापूरची हद्दवाढ ही काळाची गरज. आमदार राजेश क्षीरसागर यांचं मत. मुख्यमंत्र्यांच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना. क्षीरसागर यांची माहिती. कोल्हापुरात हद्दवाढी विरोधात शोले स्टाईल आंदोलन. शिरोली येथील ग्रामस्थांचं आंदोलन. महानगरपालिका उत्पन्न वाढवण्यासाठी हद्दवाढ करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. 6 दिवसांत एअर इंडियाच्या 83 विमानांचं उड्डाण रद्द. रद्द होणाऱ्या विमानांमध्ये बोईंग 787 या विमानाचा समावेश. डीजीसीएची माहिती. काल एका दिवसात 7 उड्डाणं रद्द. पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर अजित पवार यांनी अपघातातील जखमींची रुग्णालयात जाऊन घेतली भेट. अजित पवारांकडून जखमींची विचारपूस. सराईत गुन्हेगार कल्याणी देशपांडेला आंध्र प्रदेशातून अटक. पिंपरी चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. कल्याणी विरोधात 8 गंभीर गुन्ह्यांची नोंद. नाशिक जिल्ह्यातील नद्यांवरील 165 पुलांचे परीक्षण. सार्वजनिक बांधकाम मंडळानं केलं पूर्ण. परीक्षणात सर्व पूल सुरक्षित असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या समवेत बैठकीत सादर करण्यात आला. मावळ तालुक्यातील कुंडमळा इथं नवीन पुलाचा लेआउट आणि मोजणी सुरू. पुलासाठी 8 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस. मात्र पावसाला जोर नसल्यानं पाणी पातळीमध्ये घट. सिंधुदुर्ग कणकवली नागवे गावातील जुन्या जीर्ण झालेल्या साकवावरून शाळेतील मुलं आणि ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास. पुण्यातील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती. नांदेडमध्ये विदर्भ मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदी पात्रामध्ये उभारण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल बनला धोकादायक. कठडे नसलेल्या या पुलावरून अनेकदा वाहनं नदीत कोसळून अपघात. रायगड जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका. गडब येथील नव्यानं केलेल्या सर्व्हिस रोडला ओढ्यांचं स्वरूप. वाहन चालकांची तारेवरची कसरत. बंगळुरूच्या मैदानाबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक हायकोर्टाकडून आरसीबी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनसह डीएनएला नोटीस. जल्लोषावेळी चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू. श्रीलंकेसोबतच्या टेस्ट मॅचमध्ये बांगलादेशचं वर्चस्व. नजमुल आणि रहीमची नाबाद 247 धावांची भागीदारी. बांगलादेशच्या 3 गाड्यांच्या बदल्यात 292 धावा. बीसीसीआयची कॅप्टन पदाची ऑफर नाकारल्याचं वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडून स्पष्ट. इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्याच्या मालिकेआधी बुमराहचा खुलासा. भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधना आयसीसी महिला एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉराला टाकलं मागे.
नेदरलँड नेपाळच्या T20 सामन्यात तिहेरी सुपर ओव्हरचा थरार. 3 सुपर ओव्हर खेळवलेल्या ऐतिहासिक सामन्यात नेपाळला 90, नेदरलँड विजयी. सुंदर मी होणार या नाटकातील अभिनेता अमोल बावडेकरला रविवारी प्रयोगाआधी हृदयविकाराचा झटका, त्यामुळे नाटकाचा प्रयोग रद्द केला. हा प्रयोग विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित केला होता. मैं हूं ना चित्रपटात लक्ष्मणच्या भूमिकेसाठी ऋतिक रोशन, अभिषेक बच्चन, सोहेल खान यांना विचारणा झाली होती. याबाबत मैं हूं ना मधील अभिनेता जायद खाननं नुकतंच एका मुलाखतीत केलं स्पष्ट. जयदीप अहवालात आणि त्याच्या पत्नीनं 1-2 महिन्यातच 2 फ्लॅट खरेदी केले. पहिल्या आणि दुसऱ्या फ्लॅटची किंमत 20 कोटी. हे दोन्ही फ्लॅट एकाच बिल्डिंगमध्ये. जयदीपनं खरेदी केलेला फ्लॅट हा अंधेरी पश्चिम भागात. देवदासमधील ऐश्वर्या रॉयच्या पांढऱ्या साडीतील लूक तयार करण्यासाठी एका रात्रीची होती मुदत. चित्रपटातील शेवटच्या सीनसाठी 2 ते 3 साड्या कापून त्यातून फायनल लूक तयार करावा लागला. डिझायनर नीता लुल्लानं केला खुलासा.